नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत गिरी. मित्रांनो, मराठी मार्ग चॅनलवर स्वागत करतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. या व्हिडिओद्वारे आम्ही आपल्याला या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकन ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना नेमकी काय आहे? नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते, जी वर्षाला 4 हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका कधी पडणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 3 हप्ते मिळालेले आहे आणि आता चौथा हप्ता लवकरच येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत. तथापि या हप्त्याची नेमकी तारीख सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. तरी अंदाजे जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या योजनेचा अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. आता आपण नमो शेतकरी योजनेच्या अर्ज प्रक्रियेची थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य अर्ज प्रक्रिया माहीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती जाणून घेऊ. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा तर सर्वात पहिले तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटवर गेल्यावर अर्ज करा किंवा अप्लाय नाव असे तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तेथे तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आणि तो अर्ज सबमिट करायचा. अर्ज सबमिट केल्यानंतर एक अर्ज क्रमांक मिळेल. त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा किंवा नोट करून ठेवायचा, कारण हा क्रमांक तुम्हाला भविष्यात खूप कामी येईल. जर समजा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नाही, ऑफलाईन अर्ज करायचा, तर तुम्हाला जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात थेट भेट द्यायची आहे. तिथे तुम्ही आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे आणि कार्यालयात उपलब्ध असलेल्या अर्ज फॉर्म भरायचा आणि ती आवश्यक कागदपत्रे त्यासोबत संलग्न करायची, म्हणजे त्यांच्या हातात द्यायची. तो अर्ज सबमिट केल्यानंतर तेथून एक तुम्हाला रिसिट मिळेल. तिचा फोटो काढून ठेवा किंवा नोट करून ठेवा, ही सुद्धा तुम्हाला पुढे कामी येईल. नेमके मित्रांनो, अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? तर त्या दिलेल्या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती अचूक आणि सत्य असायला हवी. कागदपत्रांची सत्यता तपासून घ्या आणि स्वयंपूर्णता सुनिश्चित करा. अर्ज प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण असल्यास संबंधित अधिकारी किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा. नमो शेतकरी योजनेचा लाभ नेमका कसा तपासायचा? शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी सोप्या पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत. याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धत जर तुम्हाला बघायची तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजे nsmny.mahaIT.org या वेबसाईटला भेट द्यायची. तेथे तुम्हाला ऑप्शन दिसेल, लाभार्थी स्थिती तपासा. या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तेथे तुम्हाला आवश्यक ती माहिती भरायची, जसे की नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरायचा. तिथून तुम्हाला गेट मोबाईल OTP या बटनवर क्लिक करायचे. तुम्हाला झालेला जो OTP आहे, प्राप्त झालेला जो OTP आहे तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली दिल्याप्रमाणे शो स्टेटस
या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुमचा रिझल्ट तुमच्या समोर दिसेल. जर आले असेल तर दिसेल, नसेल आले तर तुम्हाला ते सांगूनच देईल. दुसरी पद्धत आहे ऑफलाईन पद्धत. आपल्या बँक खात्याची तपासणी करायची आहे आणि तपासणी किंवा जवळच्या बँक शाखेत भेट द्यायची आणि तेथे तुमच्या खात्याची स्थिती तपासायची. जर पैसे खात्यात आलेले असेल तर असे समजायचे की आपला हप्ता पडलेला आहे. जर आलेले नसेल तर तुम्ही जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन भेट देऊ शकता. मित्रांनो, नेमकी 4थ्या हप्त्याची जी तारीख आहे त्याप्रमाणे एक अंदाजे शेतकरी मित्रांनो सध्या 4थ्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु शक्यता आहे की हा हप्ता जुलै महिन्याच्या 21 तारीखपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. चेक करायचे असेल तर शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. या नमो शेतकरी योजनेबद्दल नेमका सरकारचा पुढील पाऊल काय आहे, तर मित्रांनो हेही जाऊन घेऊया. थोड्याशा वेळात शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील इतर शेतकऱ्यांनाही या योजनेबद्दल माहिती द्यावी आणि त्यांना अर्ज करण्यास प्रोत्साहित करावे. तसेच आपल्या स्थानिक कृषी अधिकारी किंवा सरकारी कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवा. नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची योजना आहे, जी त्यांना आर्थिक मदत आणि स्थैर्य प्रदान करते. 4थ्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही खूप माहिती उपयुक्त ठरेल अशी आम्हाला खात्री आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे नमो शेतकरी या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली. पण मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवतो, त्यासाठी फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, काही अडचण आली तर कमेंट करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर धन्यवाद.